नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आहोत आज बोरवंटी तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथील आपले प्रगतशील शेतकरी जयदेव जरांगे साहेब यांच्या शेतावर त्यांची ही मे मधली कधीची साहेब लागण आहे 15 मेची लागण आहे. त्यावेळेस 15 मे मध्ये पाणी जरा कमतरता होती त्यांना. त्यावेळेस काय झालं होतं उसाला तुमच्या? पूर्ण प्लॉट करपला होता. म्हणजे पाण्याअभावी पूर्ण प्लॉट करपला होता. मग त्यानंतर तुम्ही आपली रामायग्रोची काय ज्ञानशक्ती एक घेतलं होतं तुम्ही. कधी घेतलं होतं ते? पाऊस पडले, पहिला पाऊस पडल्यावर घेतलं होतं. म्हणजे पहिला पाऊस पडल्यानंतर जून मध्ये घेतलं होतं. आणि त्यानंतर काय फरक तुम्हाला काय एकदम ज्यावेळी ड्रेंचिंग केली तुम्ही ज्ञानशक्ती रूट मॅजिक आणि मायक्रो न्यूट्रिएंटची, तर त्यानंतर काय प्लॉट मध्ये चेंज झाला तुम्ही तुमच्या तोंडून सांगा सर. फुटवा बघा, फुटवा काहीच नव्हता एवढा. ओके, फुटवा बी झालाय, हाईट बी चांगली झाली, काळोखी बी आली उसाला. म्हणजे काळोखी आली एका ड्रेंचिंग मध्ये. जून मध्ये तुम्ही ड्रेंचिंग दिली, त्याच्यामध्ये एवढा फरक पडला. म्हणजे तुमचा प्लॉट पूर्ण बसलेला होता. आता 5 ते 6 कांड्या सुटल्या दुसऱ्या. म्हणजे तुम्ही जर बघितल्या तर 5 ते 6 कांड्यावर आता ऊस आहे इथे. हो, म्हणजे 1 2 3 4 5 कुठं कुठं 6 कांड्यावर ऊस आहे. म्हणजे 6 कांड्यापर्यंत ऊस आहे. आणि जाडी पण चांगली एकसारखी. जर तुम्ही बघितलं एकसारखी जाडी झालेली एकाच ड्रेंचिंग मध्ये हा फरक जाणवते त्यांना लागणच्या प्लॉटला. जर सगळीकडेच बघितलं तर हे एकसारखी वाढ वाटते. आणि फुटवे पण चांगले निघाले. एका बेटाडाला जवळजवळ 12-13 फुटवे लागणला दिसत आहेत आता. इथं जर बघितलं तुम्ही इथं जर बघितलं तर ही काय एवढे एका बेटाडाला हे 10-15 फुटवे पर्यंत आलेला आहे. म्हणजे 2 महिन्यामध्ये ज्ञानशक्तीचा एकच ड्रेंचिंग मध्ये एवढा फरक दिसतोय, जाणवतोय. आणि प्लॉट मध्ये जर चेंज बघितला तुम्ही तर पूर्ण प्लॉट हा काळोखी झालेला आहे. पानाची रुंदी बघितली, पानाची रुंदी 4-4 बोटाची पानं झालेली आहेत आणि एकदम हिरवळ झालेली आहे. तुम्हाला काय अजून काय अनुभव आला ह्याच्यामध्ये? अजून काय पूर्ण प्लॉट करपला. आम्हाला शेती वाटत नव्हतं की असा ऊस येईल म्हणून. म्हणजे तुम्हाला वाटत नव्हतं की बाबा चेंजेस होईल, ह्या जगल का नाही, मोडायच्या तुम्ही ह्याच्या तयारीत होतात. परंतु आपली ज्ञानशक्तीची एक ड्रेंचिंग आणि मायक्रोन्युट्रिएंट आणि रूट मॅजिक याची एक ड्रेंचिंग केल्यानंतर हा पूर्ण प्लॉट मध्ये चेंज झाला आहे. आणि आता तुम्ही 5 ते 6 कांड्यावर प्लॉट आहे. अजून आता पुढे जर तुम्ही बायोसमृद्धी किंवा ऊस स्पेशलचा डोस दिला तर ह्याच्यापेक्षा फरक तुम्हाला जाणवणार आहे. आणि पेऱ्यातील अंतर ही कांडे जे आहेत ते चांगल्या उचलणार आहेत. तुम्ही हे रिझल्ट बघून समाधानी आहात का? आणि इथून पुढे पण आता पुढचं शेड्यूल ह्याला वापरणार आहेत का? म्हणजे आता तुम्ही पूर्ण शेड्यूल ह्याला किती एकरचा प्लॉट आहे? हा 1 एकरचा प्लॉट आहे. म्हणजे आता हे पुढचा पूर्ण आपलं हे राम ॲग्रोटेकची जी तंत्रज्ञान आहे, ऊस स्पेशल असेल, बायोसमृद्धी असेल, रूट मॅजिक, मायक्रोन्युट्रिएंट, हे पूर्ण प्लॉटला आपण वापरणार आहे. म्हणजे हा रिझल्ट बघून तुम्ही समाधानी आहात. धन्यवाद.